तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे। आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे। आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो, सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं। चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात, त्यांनीच विकास होतो। चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आवाहन करतो, मोठ्या प्रमाणात मतदान करा। हल्ला झाला नागपूरमध्ये, तुमच्या उमेदवार हल्ला झाला, गालबोट लागला लोकशाहीच्या या उत्सवाला। अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला। त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, सोबत त्यांचं डोकं फोडलं। लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे। पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही, लोकशाही जिंकेल। देवेंद्रजी, शाईच्या ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे, तो पुसला जातोय असा आरोप होतोय। राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आल्या। असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे। तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं। मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसतंय। महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल। महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे। महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल, हा मला विश्वास आहे। मुंबईत त्याचं नाव योगायोगाला पाडू असं आहे, त्याच्यावर त्यांना वाटून राहिलं आपण पडू की काय? त्याचं नाव पॅड युनिट आहे, पॅड युनिट। त्याचं नाव केलं पाडू। दुसरं, या ठिकाणी इलेक्शन कमिशनने स्पष्ट केलंय, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांनी स्पष्ट केलंय आणि त्याहीपेक्षा ही मशीन काही अचानक काढलेली नाही। मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस इलेक्शन कमिशननी सांगितलं, मुंबई महानगरपालिकेने सांगितलं, सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं होतं, ते उपस्थित होते। त्यांच्यासमोर ही काय मशीन आहे हे सांगितलं आणि ही आम्ही का वापरतोय सांगितलं। ही सरसकट वापरली जाणार नाही, ही रिडंडन्सी क्रिएट करण्याकरता मशीन आहे। म्हणजे जर काउंटिंगच्या वेळी एखादी मशीन बंद पडली तर सोबत याच्यातही डेटा असेल, जाणार नाही। फक्त काउंटिंगला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जातो, अन्यथा याचा डेटा वापरला जात नाही। रिलॅक्स झालं की झेडपीची तयारी सुरू झाली आहे? रिलॅक्स व्हायला आम्हाला वेळच नाही आहे। आता झेडपीची तयारी सुरू करावीच लागेल, पण त्याच्या आधी मी डावोसला जाऊन येणार आहे। लोकशाहीचा उत्सव आहे, काय आव्हान आहे तुमचं लोकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं? स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहेत। लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।